अगदी अत्यंत महत्वाच्या विषयाच्या अगदी टोकाला आलं म्हणून परत एक्सटेंड केलं की एक की आज्ञाचक्राचा भेद ज्यांचा झालेला आहे त्यांना मुक्ती आहे, पण त्यांना ते दहरातल्या परब्रह्माचं अनुभव येत नाही. त्यांना मुक्ती मिळेल, पण त्या दहरात जे राधाकृष्ण बसलेले आहेत किंवा सीताराम बसलेले आहेत. राम आणि सीता कसं आहेत की गिरा आणि वाणी म्हणजे शब्द आणि वाणी ह्याचं एकरूपत्व जसं आहे तसं ते सीताराम यांचं एकरूत्व आहे, राधाकृष्णाचं एकरूपत्व आहे. त्याचा अनुभव तिथे त्या दहरात येतो आणि त्याची प्राप्ती फक्त पराभक्ती ज्यांना प्राप्त झालेली आहे असे संत महात्मे आणि भगवंताचे लीला सहचर आणि अर्थातच भगवंताची ती माता आहे आणि माता असल्यामुळे तिला ती त्या आनंदाची प्राप्ती भगवान जन्म घेण्याच्या आधीपासूनच आहे. आणि अशा प्रकारे म्हणून अ, अ, नाथ महाराजांनी हे जे सांगितलेलं आहे की परब्रह्म परिपूर्ण त्या सूक्ष्माच्या ठिकाणीच सर्वव्यापी ब्रह्म ते एकवटलेलं जे आहे त्याचा तिला अनुभव आलेला आहे. हे ही तिची अवस्था आहे. म्हणजे नुसती ब्रह्मस्थिती नाहीये, त्या पराभक्तीत ती त्या आनंदात पूर्णपणे अ, एकरूप होऊन गेलेली आहे माता. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की तो भावार्थी साठवे आपण. आता इथे जे मगाशी आपण म्हटलं की एकनाथ महाराजांचा भाव तिकडचा लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा ते स्वतः हे सांगतायत तेव्हा त्यांची स्वतःची अवस्था तीच आहे की त्या भावात ते पूर्ण गेलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी इथे एक तो भावार्थी साठवे आपण म्हणजे कौशल्य त्या भावाच रूपीच अर्थ आणि भाव हाच अर्थ किंवा भावातनं जो अर्थ येतोय म्हणजे अर्थ म्हणजे शाब्दिक अर्थ नाहीये, त्या भावामुळे तो परमात्मा जो उघड झालेला आहे त्या अनुभवाला येतो आहे तिथे तो ती साठवून घेते. आणि ती साठवून घेते हे हे का सांगू शकतात कारण त्यावेळी ते नाथ महाराज तो आनंद साठवून घेत आहेत. ती सगळी रामकथा आणि त्या रामकथेतला राम हा ते त्यांच्या दहरात त्याची ती जाणीव आहे. व्यासस्य समाधी भाषा जसं म्हटले तसं इथे राम सांगतायत म्हणजे काय की एकनाथ महाराज स्वतः त्या भावावस्थेत आहेत. समाधी अवस्थेत म्हणजे नुसती समाधी नाहीये, तर ती पराभक्तीची अत्युच्च अवस्था आहे. तिथे ते सीतारामांचं मिलन ते पाहतायत आणि त्या ठिकाणचा तो भाव कौशल्यांनी कसा घेतला तसा ते स्वतः घेत आहेत. आणि त्यामुळे तो भावार्थी साठवे आपण तसा तो भाव कौशल्य मातेने आपल्या अंतकरणात साठवला हा अर्थच आहे. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचा अत्यंत महत्वाचा अर्थ आपल्यासाठी असा आहे की तो सर्व जो आनंद ज्याचा अनुभव नाथ महाराजांनी घेतलाय तो या भावार्थी म्हणजे भावार्थ रामायणात त्यांनी तो पूर्ण आनंद तो भरून ठेवलेला आहे, साठवून ठेवलेला आहे. भावार्थ रामायण आपण जसं ऐकत जाऊ तो आनंदचा किंचित जरी अनुभव आपल्याला घेता आला त्यासाठी चौकस राहिलं पाहिजे. ह्या प्रत्येक शब्द जे संत महात्म्यांचे साधे शब्द नाही आहेत, त्या शब्दात असलेला भाव जर लक्षात येला तर तो भाव कुठेतरी आपल्यालाही तो जाणवतो. मोठी धगधगती आग लागलेली आहे, तर ज्या बिल्डिंगला आग लागलेली आहे तिथले सगळे जळून जातात पण बाकीच्यांनाही झळ पोचतेच ना. तसं ह्या महात्म्यांच्या शब्दांच्या जवळ आपण जातो तेव्हा त्या भावातली छोटीशी ती आनंददायक आल्हाददायी जी झळ आहे ती आपल्यालाही लागणार आहे. या दृष्टीने भाव लक्षात घेता ते नाथ महाराजांना तेव्हा कसा अनुभव आला असेल, ते राम त्यांच्याकडनं कसे सांगत असतील, त्यांच्या डोळ्यासमोर काय दृश्य उभं राहिलं असेल याचा जर आपण
अनुभव घेऊ शकलो तर आपल्या समोरही ते दृश्य, ती कशी कौशल्य माझ्या तेजस्वी, तिच्या आजूबाजूला प्रकाश पसरलेला आहे. भगवान स्वतः घननीळ असतानाही स्वयंप्रकाशी कसे आहेत आणि तोच प्रकाश कौसल्या मातेच्या शरीरातनं सगळीकडे पसरलेला आहे. असे ते दिव्य रूप आहे. आज इथेच थांबूया. खूप छान, पुढचंही वर्णन खूप छान आहे. तो म्हणून आपण ते थोडस डिटेलमध्ये घेणं आवश्यक आहे, कारण एक एक शब्द महत्वाचा आहे. तो अनुभव आहे, हे शब्द नाही आहेत नुसतं. अनुभव आहेत, बरोबर. हा पूर्ण भाव आहे नाथ महाराजांचा. तो जर आपल्याला कळू शकला तर आपल्याला नाथ महाराजांचाही सहवास रामरायांच्या सहवास स्पीकर जवळ ठेवा. हे पकडा. काय काय एक अनुभव सांगायचा, जाणार नाही कानात, स्पीकर बोला. एक अनुभव सांगायचा असा हा की बोला. प्रत्येक जनरली हो प्रत्येक आपल्या आपण भगिनी म्हणून किंवा आपल्या समाजातल्या स्त्रिया म्हणून हो त्यांना एक उत्सुकता असते हो की मला मुलगा कसा होईल म्हणून. म्हणजे मुलगा व्हावा ही एक इच्छा आणि तो कसा असावा ही दुसरी इच्छा त्याच्यानंतरची. हो पण त्याच्यामध्ये ते सगळं फ्लुक मध्ये असतं, असं गॅरंटेड नसतं काही. पण आपल्या गुरुबंधूंच्या एक मिसेस आहेत, त्यांना आपल्या दुसऱ्या गुरुबंधूंनी एक उपासना दिली होती प्रेग्नन्सी मध्ये करायला. हो कळलं का? 9 महिने त्यांना उपासना दिली होती आणि आपल्या संप्रदायाची म्हणजे महाराजांच्या अनुग्रहित ते संप्रदायातली उपासना होती. असं काही नाही की कुठे गजानन महाराज किंवा आणखीन कुठे काय काय असं सगळं करायचं. तर त्यांनी ती उपासना केली. आता मी टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट, त्या म्हणजे माझ्या चांगल्या परिचयात आहे, तर ते तू पण ती व्यक्ती पाहिलेली आहे, पण अच्छा फक्त तुला तिची ही आयडेंटिटी माहिती नाहीये अच्छा किंवा इतरांना पण माहिती नाहीये. मुद्दाम का सांगायचं की जे स्वतःला सुधारलेले बुद्धिमान असे जे सगळे समजतात त्यांच्याकडे जात काही नसतं. तर या भगिनींचा त्यांना आपल्या दुसऱ्या एका मार्गदर्शक बंधूंनी त्यांना उपासना सांगितली 9 महिने करायला. त्यांना सांगितलं होतं तुझी पहिली पाळी चुकली की मला सांग. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना सांगितलं, दिनू या जगामध्ये या मुंबईच्या जवळ राहणारी ती व्यक्ती आहे, तिनं डिलिव्हरीच्या आदल्या दिवशी प्रत्यक्ष शंकरानी, जो आपण शंकराची मूर्ती किंवा फोटो बघतो वा त्या शंकरानी दर्शन देऊन असं बोट दाखवलं, तिकडे बघ हा मुलगा मी तुला देतोय, नीट बघून घे. वा वा आज सुंदर पोराच्या आईला कंटिन्यू होतात, प्रत्येकाला पोरं होतात, पण हे भाग्य कोणाचं नाही आहे. वा पैशाचा माज असतो, शिक्षणाचा माज असतो, आपल्याला फार मोठे समजतात स्वतः, पण हे कोणाकडे? तिथे परमेश्वर येऊन तुम्हाला सांगतोय नीट बघून घे, हा मुलगा तुला मी देतोय. वा वा अरे तो मुलगा तू पाहिलायस त्या मुलाला किंवा या बाकीच्यांनी बघितला असेल, नाही शक्यता कमी बघायची, पण तो इथेच जन्माला आलेला मुलगा आहे आपल्या मुंबईच्या जवळ, पण त्याची जी सात्विकता आहे ना, ती एरवीची पोरं काढणारे आहेत ना त्यांच्याकडे नाहीये. वा हा मुलगा सात्विक आहे. आज तो अमेरिकेत आहे, पण अमेरिकेत गेल्यावर त्याला तिथली चटक नाही लागलेली. त्याचं हसणं बोलणं सगळी गोष्ट सात्विकता आहे. वा आज सांगायचा मुद्दा काय आहे की या ज्या उपासना आपल्याला सांगितलेल्या आहेत जाणीव म्हणजे जाणकार लोकांनी, त्या जर केल्या तर आजही फळ आहे. हे मला मुद्दाम सांगायचं. आजही फळ आहे. कळलं का? हा, नाहीतर काय आम्हाला काय असं कधी होतं का, आणि ते कुठल्या तरी काळात झालं